80% करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत। या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यातनं रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाच्या अनुरूप पुढची वाटचाल होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू असं मी आश्वासित करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात उच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेले हे सरकार आहे। आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे, काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे, त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे, ही आमची तिघांची देखील जबाबदारी आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते, ते फॉर्म मध्ये आहेत नाही आहेत, पण फॉर्म हा टेम्पररी असतो, जो क्लास असतो तो परमनंट असतो। रस्ते विकासाची कुंजी आहे। मला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड। मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या 3 वर्षामध्ये 35,802 पोलिसांना भरती केली। हा महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे। कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि मी पुन्हा सांगतो, नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून हास्य असेल, व्यंग असेल, त्याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत। अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही। पुणे आणि संभाजीनगर या 2 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगचे एवढे मोठे प्रकल्प आता सुरू होत आहेत की महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकलचं नॅशनल कॅपिटल बनत आहे। महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतात। सुरेश भटांनी म्हटलं, उभा देश झाला आता एक बंदी शाळा, इथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली, अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली। आपल्याला रामराज्य आणायचं आहे। रामराज्य आणायचा अर्थ काय आहे? रामराज्य आणायचा अर्थ असा आहे, समाजातला शेवटचा जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो, राजा जेव्हा भेदभाव करत नाही त्याला रामराज्य म्हणतात। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो त्याला रामराज्य म्हणतात। समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात। भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं विकासाचं अस्त्र जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे। म्हणून एक अतिशय सुंदर न्याय देणारं, प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारं, जगातलं सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतशः आभार मानतो।
त्यांना शतशः नमन करतो, या संविधानाला शतशः नमन करतो.